तुम्हाला भूटानचा राजा फोटो दाखवतो तुम्हाला वा एक नंबरला पाहून ही राजा होता, ही होता, नंतर ही होता, नंतर ही आणि आता ही झाला आणि आता ह्यांचा मुलगा ही आणि आता सांग तुम्हाला 6:23 माझ्या झाली. तुमच्यात माझ्यात इंडियन पकडले 6 ला 10 मिनिटं कमी आहेत कारण आपलं भूटानचं टायमिंग आणि इंडिया टायमिंग मध्ये अर्ध्या तासाचा फरक आहे. माझा मोबाईल कसं काय कन्वर्ट झाला इकडे म्हणजे दुबईपेक्षा भूटानमध्ये सोनं स्वस्त आहे दुबईपेक्षा. हो अरे हे बघा माणसं बघा भूटानमधली बघा माणसं. ह्या टेंटपेक्षा ह्याचं वजन 1 किलोने जास्त आहे त्यामुळे आपण हे नाही घेऊ शकत. तर ह्याला करू बाय बाय आणि आपण घेऊ ही एकदम हलका टेंट जी हरर मध्ये. मित्रांनो गुड मॉर्निंग एमएच फुटवेअर रायडर स्वागत तुमचं आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. काल रात्री आपण शमशान घाटमध्ये त्या साईडला बसलो त्या खोलीमध्ये. मेन गोष्ट सांगतो मला आता काय करायचं. आता आपल्याला इथनं निघायचं या आसामच्या दिशेने पण आपल्याला सायकल बिनेट करून घ्यायची कारण सायकलचा रिम तुटायला लागले पाठीमागलं. हे बघा इथं टेंट आहे, तिथं टेंट गुंडवून ठेवलं आहे काल परवा दिवशी. आणि ही सगळं आता आवरतो माझं गाबा ह्यांचं आवरलेलं आहे. माझं आवरतो सायकल पॅक करतो इथनं निघू आपल्याला. आणि इथं जायचं इथनं वर आपल्या आर्मीतलं एक भाव इथं कोल्हापूरमधलं ती आलं होतं शिबुंबाची रील बघून इथं आपल्यापाशी. तर नेलं जेव्हा हे घातलं काल रात्री परत आता आलो झोपलो नंतर ना. हां चला जाऊ आता ही सगळं आवरू. भावांनो सकाळ सकाळ राडा झालेला मोठा सकाळी टेंटचं हे तुटलं माझ्या. आता मेन गोष्ट अशी आहे की आता इथं मिळत पण नाही. आता राहायचं कसं काय करायचं कसं काय तुटलं आता विषय लय अवघड झालेला आहे. आता मला टेंट लावायचा नाही डोक्यात घेतलं नाही मला थांबायला जागा मिळते नाही इकडे वर जाऊन गेलं पुढे बर्फात जायचं अजून बघू आता काहीतरी करायला लागेल. दुसरं एखादी मला हे करायला लागेल दुसरा टेंट घ्यायला लागेल. पण टेंट पण आता कधी येतोय कधी मिळतोय सगळं टेन्शन आलं बाबा. हे बघा हे काय सगळं तुटायला लागलं काय काय हे बघा हे खराब झालं. हे बघा ही बघा हे बघा इथं आहे ही हे बघा ही हे बघा तुटली. आपण ह्याला काहीच करू शकत नाही. सब उपरवाले का केलं जो करताय वो अच्छे केले करताय कधी नाही. तर तोंड उतारलंय पूर्णपणे ते टेंटचं जे काट्या तुटले का नाही काय करावं काहीच कळलं नाही. कारण की मेन विषय असा की ती जर टेंट जर नाही चालला जर ते टेंटला जर ते नाही चाललं तर मी थांबणार कसं. मी कुठं थांबायचं भाऊ इकडं हे माणसं असले इकडे बाबा काय करावं काय समजत नाही. बरं तर भावना तर आपण निघालो इथनं अर्धा किलोमीटरवर आर्मी कॅम्प आहे एक तिथं आपल्या कोल्हापूरमधलं भाऊ आहेत त्यांची इथं निघालो आहे हद्दलाच. म्हणजे आता हेडक्वार्टरला निघालो आहे क्वार्टरला. तिथं जाणार नाही मस्त मोठी चहा नाश्ता करणार नाही आणि तिथं सायकल लावून नंतर ना एक मार्केट आहे त्या मार्केटमध्ये जाणार नाही. तिथं जाऊन माझ्या टेंटचं सामान भेटतं तिथं बघणार नाही आणि तिथनं जर नाही भेटलं तर मग रात्री उघड्यावर झोपणार नाही असं काहीतरी. बघू आता काय होतं ते 2 दिवस झालं मोडलं डाऊन आहे काय झालं इतकं नाही नेमकं. चला असं जातं ते जास्त पण ब्लॉग नाही बंद करणार काय बी उद्या पाय तुटून पुढे जाऊन ब्लॉग चालू राहणार. आणि आता आम्ही निघालो आहे मार्केटमध्ये बघतो तिथं मिळतंय का. तिथं जर नाही मिळलं तर मग राडाय मग तुमच्या भावाला इथून काही पण करून सायकल इथे एक दिवस उभा करून मग तुम्हाला बांधलं तुमच्या सिलिगोटीला जाऊन तिथनं सामान घेऊन तिथनं माघारी येऊन मग तुमच्या भावाला मग नंतर ना पुढे जायचं आसामकडे. असा प्रॉब्लेम होणार नाही काहीतरी आपला. चला बरोबर अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर अर्धा नाही 400 मीटरच्या अंतरावर भावांना इथनं भूटानची बॉर्डर आहे म्हणजे गेट. तिथनं आपण डायरेक्ट भूटानमध्ये एंटर करू शकतो. पण आपला भूटानमध्ये जाता आपल्या इथनं खाली जायचं आहे तिथनं पुन्हा काल तिथनं गेलतो ना तिथून जायचं आहे आपलं खाली आणि बघायचं की भाऊन इथं टेंटचं सामान मिळतं का नाही. चला बघू तरी भाऊन कसं आहे ट्रॅव्हलिंगमध्ये एवढ्या तेवढ्या गोष्टी होत राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टींना त्यालाच ट्रॅव्हलिंग म्हणते ती. जेवढे बी अडचणी आहेत त्यांना तेवढ्या सगळ्या अडचणीला सामोरं जायचं. तर म्हणते भाऊन हां की बाबा आपण एक ट्रॅव्हलिंग करतोय त्या टाईमला कळतं आणि सगळ्या गोष्टी आपल्या कावा काय ज्या टाईमला आपण घरी जातो नाही त्या टाईमला कळतं असं झालं होतं बाबा आपण काय केलं तर काय नाही. तर ते सिच्युएशन वाटल्यावर खरंच वाटतं खरंच आपण ट्रॅव्हलिंग केलं होतं. चला आता इथनं खाली जायचं आहे. आपका 3 आदमी घूमना है या पूरा ऑल इंडिया का इसके अंदर और अलग अलग टेंट है क्या अलग अलग दूसरा बहुत है जो ज़्यादा फोल्ड हो सकेगा. एक्चुअली मैं साइकिल से ट्रैवल कर रहा हूँ 1 साल से पिछले. मेरा टेंट का जो अंदर होता है वो लकड़ी टूट गया है मेरी साइकिल का. ये नहीं टूटेगा मेरे हिसाब से नहीं टूटेगा ये ऑटोमेटिक हो जाएगा वो बस आपला करते आपल्याला
भाऊने तर पाठीमागं बघितलं पण तिथं नाही मिळत पाहिजे तसं पाहिजे तसं आपला मिळत नाही. ते विषय असा झाला आहे की ते वॉटरप्रूफ नाही, त्याला घेऊन फायदा नाही. 3000 रुपये किंमत त्याची. तर म्हणलं पुढं वरच्या मेन रोडला एका बघावं म्हणलं, तसं आहे का नाही बघू. तर चला आलोय मार्केटमध्ये, बघतो इकडे तिकडे. हे बघा हे सगळं एका बिल्डिंगच्या आतमध्ये भाऊन. तर भाऊन तर काही टेंट भेट नाही आपलं, केशवाचं भेट नाही जी पाहिजे ते भेटते नॉर्मल टेंट नाही. तर हे सगळं दिसते नुसतं पण वॉटरप्रूफ टेंट नाही. तर त्यामुळं राहून द्या म्हणलं. चला जाऊ पुढं बघू आता तिकडं. मला वाटतं गुवाहाटीमध्ये जायला लागेल. मला गुवाहाटीमध्ये गेले होते, मला भेटलं पण मला तिथं गुवाहाटीमध्ये जायला मला अजून 3-4 दिवस लागतील. तिथं पाठीमागं आता बघा ते कमी करेल की. तर भावानं चला ती टेंट बघू आता. तिथं मग अशी गेलतो ना ते टेंट बघू. 25 रुपयाचं म्हणलेलं ती. तर भावानं नाही राहतं या ते याला फोन केला होता आमच्या एकाच बाई मला रिस्क घेऊ नका तुम्ही टेंट घ्या, कारण की पुढं तुम्ही चालताय अंधारात. ती गुवाहाटीमध्ये जायला, गुवाहाटीमध्ये तिकीट लोन आहे पण जायला 5-6 दिवस लागतील. 5 दिवस कुठं राहणार, कुठं थांबणार, आणि जंगलात जनावर येतलं इकडं. त्यामुळे मग टेंट घ्यायचं ठरवलं. तर चला आता टेंट घेऊ आपण, जे बसतं 25 रुपयाच्या आसपास. चला जाऊ. कुठं गेलं दुकान, ते कुठं गेलं पुढं दुकान आहे. इथनं आता हाती मारायला निघालो. इथनं 19 किलोमीटर जा रे ना बे. आता इथनं आपण 19 किलोमीटरला चाललो या वाटून जाऊन भाऊन आपण काय करणार आहे ना, तिथनं बस ट्रेन आणि तिथनं आम्ही ट्रेन पकडणार नाही. तिथनं ट्रेन घेऊन आम्ही मग नंतरनं डायरेक्ट सिलिगुडीला जाणार नाही. सिलिगुडीच्या टिकट लॉनमधनं सामान आपलं टेंट घेऊन आणि मग नंतरनं मी माघारी देणार नाही. असं काहीतरी प्रॉब्लेम आहे. हसी मारा बहुत जण टाइम लगे ना. आता आम्ही बस स्टँडवर आलो. आता बस स्टँडवर आम्ही आता हसी मारायला जाणार नाही. हसी मारायला बघू आता बस स्टँड. हसी पहले कौन जाएगा? पहले कौन सा निकलेगा हसी मारा के लिए? आप ही क्या बताओ, कितना करंट बताओ ना, हमें बहुत लेट हो रहा है, रेलवे स्टेशन जाना है. 50 बस आलाय लागली आपली. मला उस्मानिया व्हायला लागले. एवढा आम्ही गाडीतनं फिरते, आम्हाला कधी उचमळत नाही. तुम्ही उत्तराखंडच्या बसमध्ये बसायला पाहिजे होता. असं फायर आला असतं. नाही मी उत्तराखंडमध्ये एका बसमध्ये एका जिमड्यात बसलेलो. मी उलटे केलते. मी सर म्हणलं साईडला मला उलटे केले. बघा उलटे केलते. पुण्यातनं BMW गाडी आली. पुण्यातनं बस पकडलेली गाडी यायला लागलो. BMW गाडी उभा करून उकली होती. मला वाकायला बेकार येतं बसमध्ये, पहिल्यापासून जमत नाही बघा. तर भावांनो आता आम्ही हासीमारामध्ये आलो या. आणि आता इथनं ना आता आम्ही पकडणार नाही ही काय पकडणार नाही आम्ही पकडणार नाही. पण काय पकडणार नाही आम्ही, रेल्वे पकडणार नाही. रेल्वे पकडणार नाही आम्ही. चल जब मैं ब्लॉग चालू करता हूँ तो ये ब्लॉग क्यों चालू करता है बे? जब मैं चालू करता हूँ तब उसको याद आ जाता है. चला जिंदगीत पहिल्यांदा रेल्वेत बसणार आहे. आता लक्षात राहून पहिल्यांदा रेल्वे जिंदगीत. पटरी कशी भावानं कधी पटरी उचलं का अजूनपर्यंत चाललेलो नाही. लहानपणी खाली चाललेलो, पंढरपूरला गेलो तेव्हा चाललेलो पटरी, अजून पटरीनं चढलो. आज प्रत्यक्ष बघतो इथनं. बेकार होतं या रेल्वे बघणार आहे जवळ आज मी. चला तर भावांना सल्ला का आम्ही इथं रेल्वे स्टेशनवर आलो आहे. बघा रेल्वे स्टेशन इथं रेल्वे स्टेशनवर आलो आहे आम्ही. आणि बघतो आता रेल्वे कधी आण नाही. भाऊन रेल्वे पहिल्यांदा बघतो. हे डबा बघतात मला कसं तरी वाटतं या. कधी जिंदगीत रेल्वेत नाही बसलेलो मी. चाय प्यायचा आहे, चाय. तर भावांनो मी अजून ट्रेनचा वाट बघतो. ट्रेन कधी येते कधी नाही. तिला थांबलो इथं. आणि आपला मोबाईल इथं बघा चार्जिंग लावला मस्त मध्ये. फोन चार्जिंग लावला, युरोपियन चार्जिंग आहे, त्यामुळे पटापट चार्जिंग होत होतो. नशीब भावानं बरं मला त्या मुस्लिम भावानं दिलं होतं ना, त्यामुळे लय भारी वाचं काम झालं. ही चार्जर आहे भावानं 15 मिनिटामध्ये 50% चार्जिंग करून टाकते. म्हणजे 30 मिनिटामध्ये फुल करून टाकते. 30 मिनिटामध्ये फुल करून टाकते. ह्याला वाट बघतोय मी. बघतो कधी येते रेल. जशी रेल येईल ना तशी दामन तू. मी ह्यात नसले वेळ बघितलं इथनं असं खाली पडताना. मग बरीच माणसं खाली पडते ह्यातनं. पण तिला बेकार आहे. पहिला जिंदगी ट्रेनमध्ये बसतोय मी. लक्षात राहून द्या. कधी येते कोणाच ठेव. मग काही स्पीकर बोललाय व इथे थोड्या म्हणून खूप रेल्वे आली भावानं रेल्वेत बसतोय पहिल्यांदा. तेव्हा बघा कसली रेल्वे भावानं का भावानं रेल्वे जिंदगीत नाही बसतो कधी रे. पहिल्यांदा बसतोय रेल्वे. बाकी राव रेल्वेत बसतोय. रेल्वे आली. अरे धीरे चलते. अरे चलते ना यार, रुको ना यार.
ओ भाई जिंदगीत पहिल्यांदा रेल्वेत बसलो भाऊ, जिंदगीत पहिल्यांदा रेल्वेत तो. अरे ते चार्जिंग भी लागने होता नहीं तर तो चार्जिंग लावून चार्जर उधर छोड़ दिए. रुकेगा है ही नहीं, इतना रुकता है. इतना स्पीड. भावानं मोबाईल चार्जिंग लावला बघा इथं. पहिल्यांदा बसलो रेल्वे तो पहिल्यांदा जिंदगीत. अहो इथं बघतोय मी इथं काय रेल्वे थांबली काय तुम्हाला सांगायचं या लई अवघड आहे. रेल्वे थांबली का नाही समजत नाही कधी कधी काय करावं आणि काय नाही ते. कधी जायचे कुठं कोण असतो कोण म्हण का बा मी इतका मोठा ब्लॉगर आहे की एक ब्लॉगर असा ट्रेनमध्ये निघालाय असं कोण म्हण का सांगा बरं तुम्ही मला. तर भावांनो रेल थांबली लई उशीर झालं बरं का थांबतो इथं कंप्लीट अर्धा झालं भाऊन रेल थांबली इथं. मी बघतो इथं काय आहे ती बघतो काय येत आहे भाऊ. भाई क्या है क्या मूडी है कितनी का आता है 20 का ज़्यादा आता है थोड़ा आता है. हाँ ज़्यादा आता है थोड़ा आता है ज़्यादा मिल जाएगा. गणेश भाऊ. हाँ भाई देख रहा हूँ. बघा चहा घेतो या मस्त मध्ये चहा पिऊ आता. तर भावानो आपला 5 वाजून गेलेले आहेत आणि अजून तर ट्रेनमध्ये दुपारी 1 वाजता बसलेलो या. बघा हे बघा 5:30 भावानो 5:30 वाजले त्या पूर्णपणे अजून मी ट्रेनमध्ये आहे बघा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. क्या हुआ तर भावांना फायनली सिलिगुडीमध्ये पोहोचलो. टाइम काय झाला रे टाइम किती नाव 6 बज गया. 6 भावांना 1 वाजता बसलेलो 6 वाजले ते आता सिलिगुडीमध्ये पोहोचलो आम्ही सध्याला. आणि आता इथं उतरायचं आपल्याला बघू माघारी जायचं म्हणलं भाऊन तर आम्हाला लय उशीर होईल. आधी टेंट बघू चला आम्ही. भाई एक 1 मिनिट आहे भाई. जो लोग महाराष्ट्र से ट्रैवल कर रहे हैं इनके हमारे स्टेशन में रुके एक दिन. हम जा रहे हैं कुंभ मेला में भाई ड्यूटी करने. तो भाई मत देखो इनको वीडियो में. ये वही है क्या 2 दिन पहले वीडियो वो बोल रहे थे ना इनका नंबर रहता तो. अच्छा तो इसकी बात हो रही तो आपके बारे में इन्होंने बहुत बताया. तर भावना सुद्धा रेल्वेच्या पटरीवरून साईडला आलो या आणि 1 किलोमीटरच्या आसपास आपल्याला डिकॅथलॉन राहिलेलं आहे. तर जाऊ आपण. हे बघा असं काहीतरी आहे आणि चाललोय अजून पोटात काय नाही कारण की डिकॅथलॉन बंद व्हायच्या आधी टेंट घेऊन टाकू. राहायचं तपास अजून काही नाही तसा. मला वाटतं आम्हाला गुरुद्वारामध्ये राहायला लागतं का बघू अजून पुढं टेंट मिळण्यावर आहे का महागारी जायला लागतंय. तिथनं गाडी मिळते नाही मिळते या लय लागलं पडी. चला हे बघा असं काहीतरी आहे ते दाखवतंय 26 मिनिटं चालत जायला दाखवतं या. चला जिंदगी लिफ्टमध्ये बसून पण आज ह्या लिफ्टमध्ये यायची मला वेळ आली आहे. आमची मराठी आहे अवघडेकडे चला कसं उघडतोय. ओके बरोबर एकदम भाई एकदम बरोबर पॉईंट पे आ गए भाई सही में. चला बरं आधी सामान घेऊ. हां चला बघू सगळं हे सामान दिसतंय सायकल आहे सगळ्या ह्याच्या आधी टेंट बघू. आणि टेंट बघत होतो मस्त मध्ये सगळं सामान बघत होतो. तो फिर ये भाई जी मेरे को मिल गए इनकी थोड़ी बार मेरी मुलाकात हो गई. इनको बता दिया ऐसे ट्रैवल कर रहा हूँ ना तो इनको इंटरेस्ट आ गया. फिर अच्छी बातचीत हो गई फिर अभी हम दोस्त बन गए. तो भाई जी कैसा लगा मेरा एक पेयर जान के आपको अच्छा लगा. बहुत ही अच्छा लगा बहुत बढ़िया. आपका जर्नी बहुत ही बढ़िया सुखद में रहे यही दुआ करते हैं. ठीक है धन्यवाद जी. एंड अभी भाई लेते हैं टेंट और थोड़ा और कुछ मैं सामान देख रहा हूँ. अजून दुसरं काहीतरी सामान बघतोय जे काहीतरी असावं आपल्या म्हणजे एक चांगलं असावं असं बघतोय मी. म्हणजे कसं आहे ना ट्रॅव्हलिंगमध्ये पुढं परत नंतर ना महाग करायची गरज नाही पडली पाहिजे अशा. तर भावांनो तुम्हाला दाखवतो हे बघा ही जी टेंट आहे का नाही ही टेंट भावांनो ही गादी बघा हो का. ही जी गादी का नाही हे मला घ्यायची मेन गोष्ट म्हणजे. पण भावांनो हे जो वेट आहे का नाही हे जो वेट जास्त आहे त्यामुळे मी घेऊ शकत नाही. जरी लगेच सायकलचं माझं स्पोक तुटणार वजन ह्या गादीमध्ये का नाही ऑलमोस्ट ह्याचं वजन साधारणतरपणे माझा अंदाज आहे
3 kg आसपास ह्याचं वजन आहे. टेंटचं वजन धरून चला 1.5-2 किलो वजन. आणि आपलं तुटलं काय फक्त. हेलो मैडम, कैसे हो आप? मैडम भी अभी हमारे अच्छे दोस्त बन गए, हमने फॉलो कर लिया. ओके. तर भाऊ ना आपले ही दांड्या तुटले थे, पण ही दांड्या ये छुट्टी नहीं मिलती है ना, जांडिया ये छुट्टियाँ नहीं मिलती है ना, छुट्टी नहीं मिलती. तो भाई ऐसा प्रॉब्लम हो गया, तो मेरे को इसकी वजह से भाई मेरे को पूरा टेंट खरीदना पड़ रहा आहे. तर आता टेंट घ्यायचं मार्ग नाही, टेंट घेऊ पाहून मग निघू पुढं. आणि हे बघू शकता असं काहीतरी टेंट आहे आपलं सगळं ना. आपलं जी नॉर्मल जी टेंट आहे ना ती मोठं असते आपलं, म्हणजे हे तिथपर्यंत येते असं 3%चं. हे 2% एकदम कॉम्पॅक्ट टेंट बारक आहे, त्यामुळे वापरायला चांगलं जातं. आपल्याला सकाळी तिथं घ्यायचं म्हणून तर आपण घेऊ शकलो असतो, पण आपण नाही घेतलं कारण की ती नॉर्मल होतं, पावसात चालत नाही, काहीच चालत नाही. तर ही ठीक आहे आपलं. फोल्डेबल तुम्हाला चेअर घ्यायचं तर तेव्हा ती बघा तिथे चेअर आहे त्या फोल्डेबल असं मस्त मध्ये. तर आपल्याला घ्यायचं आहे ती टेंट, ती दाखवतो. तुम्ही म्हणता बाबा मेन दाखव ना काय आहे ती, तर मेन दाखवतो तेव्हा ही टेंट. ओके. तर ही टेंट आपण घेतलं आहे मस्त मध्ये. माझं जे पहिलं होतं ना ती 3% होतं, सध्या तुम्हाला दाखवतो मी ती कुठलं होती. तर ही टेंट आहे आपलं पहिलं, त्यात 3 जण आरामात झोपते ती. पण सध्या आपण ह्याला न घेता कारण ह्याचं वजन जास्त आहे. ह्या टेंटपेक्षा ह्याचं वजन 1 किलोनं जास्त आहे, त्यामुळे आपण हे नाही घेऊ शकत. तर ह्याला करू बाय बाय आणि आपण घेऊ ही एकदम हलका टेंट, जी की आपल्याला सायकल चालवायला डोंगरामध्ये एकदम आसान एकदम भारी चालेल सायकल. तर ह्याला घेऊ, फिक्स करू. ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट मला काय वाटते माहिती आहे भावांनो, ही एकदम छोट्या बॅगेमध्ये बसून जाईल आणि पण ह्याची कॉस्ट जास्त आहे बघा. 4,500च्या वर आहे, म्हणजे 4,600 रुपये. पण ही न घ्यायला आपण घेऊ हीच आणि निघू नंतर ना मग. आणि ज्या टायमाला पुण्यात जाणार नाही त्या टायमाला पूर्ण सेटअप करणार आहे, साईड बॅग आहे ह्यासाठी घेणार नाही अजून 2 महिन्यानंतर ना असं काहीतरी म्हणली. तर आम्ही नाही राहून देत म्हणले कोणाला, त्यांचं काय असेल भावना त्यांचं देवा धर्मात काय असेल. तर म्हणले इथं एक अजून 1.5 किलोमीटर पुढे एक आहे म्हणली जागा, तिथं तुम्ही जाऊन राहू शकताय. तर आता तिथं आम्ही निघाली आलो आहे आणि बघू तिथं जाऊन काय होती. टेंट आहे भाऊनं टेंट घेतलेलं आहे आपली शुभम भाऊनं आणि निघालो आहे पुढं. जेव्हा आम्ही ब्लॉग चालू करू तेव्हा तो आहे पाठीमागचं करतात. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. उठली बघा आता आणि आता आपल्याला रेल्वे स्टेशनकडे जायचं आहे, तिथनं आपल्याला जायचं आहे जयगावला. मी असं उठलो आहे रात्री चांगली झोप आली, थोडी नॉर्मल तर नवरली, काय अडचण नाही, होऊन जाऊन द्या. आता निघायचं थोड्या वेळानं. आपला मोबाईल चार्जिंग केला बरं झाला, खर्च चांगला ते बाईक चार्जर नाही इला तर क्या होता. पूरा काम रुक जाता है सबका. तेरा तो नाही मेरा तो कल रुक जाता ट्रेन में. अच्छा भाई चार्जर माझ्या संग असतो बोलता भावनं कुठं झालं, युरोपियन चार्जर आहे सांग. चला निघायचं आहे इथनं. काल रात्री पाहून खोटं बोल नाही, काल रात्री त्या जेवायला होतं भाऊ. जेवण तर चव नव्हतंच काय बरं का, पण एक मेन गोष्ट पाणी सुद्धा नाही पिलो. काल सकाळी पाणी पिलतो, ते आज सकाळी पाणी 24 तासानंतर पाणी प्यायला नाही. 24 घंटे बाद पानी पी रहा हूँ, ध्यान में रखना ठीक है. कभी पानी पिया था, कल नाश्ता करके किया था तब पानी पिया था, अभी तक पानी नहीं पिया मैंने. सेम भाई. तूने भी जीते कैसे यार हम, हमारे अंदर किसने पाणी डाल दिया इतना. तर भावांनो रात्री बघा काहीतरी अशी ठिकाण थांबलो होतो इथं आम्ही आणि आता निघालो समोर जायची ती चाय द्यायची, नाव लिहायचं आणि परत तिथं मेन रोड आहे, मेन रोडमधनं सरळ निघायचं. चला आता आम्ही रोडवर आलो या आणि आपल्याला आता चाय द्यायला कुठे माहिती का, तो काही गेटच आहे गेट, हे गेटच्या आतून जायचं आहे. इथं मंदिर आहे राधाकृष्णाचं, तिथं जाऊन त्यांना चावी देऊ, नंतर रेल्वे स्टेशनकडे निघू, नाश्ता आपण करू काहीतरी, आपला टेंट चला निघू. आप लोग का चिंता था हमको. सही में टेंशन था आप लोग का कि मैं आप लोग का दे पाऊंगा नहीं, देने लेट से आने से मुश्किल हो जाएगा. चलिए पहले ले आए ना, बहुत अच्छा. तर वाहन चला आता जेवण करू. आता झालं आहे आपलं सगळं जेवण, जेवणच आज थोडक्यात म्हणा, फक्त अजून पाणी नाही पिलो. काल सकाळी पाणी पिलो, अजून पाणी नाही पिलो. चला जाऊ आता, एक रील बनवायची मला, रील टाकायची बनवून निघू इथनं. हो ट्रेन किती आपली, ट्रेन किती आहे, किती 10-11ची ट्रेन असतात. ह्या मंदिरात थांबलो होतो. नमस्ते. नमस्ते जी. एस टी पकडतो या हासीमारापर्यंत आणि हासीमारामधनं तिथनं आम्ही रिक्षानं जाणार.
म्हणजे 19 किलोमीटरपर्यंत आम्हाला बस घेऊन जाणार नाहीत ना, ते बी कशामुळं, कारण की आम्ही रेल्वे ठिकाणी गेलो पण रेल्वे आहे 2:50 मिनिटाची, तर त्यामुळं आपला भावनं परवडतंय ट्रेन आपल्या हे ना एस टीने गेलं, तर एस टीचं तिकीट काढलं आपला हे गेला भाऊ गेला एक, तर गाव जाऊ. तर भावानं 4 तासाचा प्रवास केला आणि आता इथं बसमध्ये उतारलो खाली. आता जाऊ सायकल मिस, तर आम्ही सायकल लय मिस करतोय, काळजी धरणं लई मिस. फायनली आपला टेंट आपल्या संघ आहे, त्यामुळे आता बरं वाटतं या, आता काय अडचण नाही. चला हे बघा समोर एकामध्ये बसलो, 24 तासामध्ये फक्त 1 लिटर पाणी पिवलं, लक्षात राहून द्या. जय महाराष्ट्र. तुम्हाला सर्वांना मी भूटानच्या आतली संस्कृती दाखवण्यासाठी फिरवून निघालो भावांनो, टेंट घेऊन आलो आहे भावांनो. सल्ला का आता मी जयगावमध्ये जी की भूटान बॉर्डरच्या शेजारीच आहे. आणि भावांनो मेन गोष्ट म्हणजे ना, मला तुम्हाला भावांनो असं दाखवायचं ना की आतमधली कपडे कशी घालते माणसं भूटानमधली, आतमधला राजा कोण आहे तिकडला, तिकडं स्वच्छता किती, तिकडली घरं कशी, तिकडले बिल्डिंग कशी तुम्हाला दाखवायचे. गेल्यापासून मी नाही दाखवू शकलो भावांनो, आणि नक्कीच आता भावांनो मी निघालेलो या. आता आपण भावांनो भूटानमध्ये आलो या. आपल्याला आपल्या कोल्हापूरमधलं भाव आहे तिथं आर्मीत, ते आपल्याला घेऊन आणलेत आणि ते आपलं आलं होतं त्यादिवशी खाली तिकडं आपण मसन वाटेपाशी थांबलेलो का नाही, तेव्हा आलं होतं आपल्यापाशी. तिथं आपल्या महाराष्ट्रातली माणसं आपल्याला मदत करते ती. आता तुम्हाला दाखवतो भावांना मी हिकडलं कसं आहे, संस्कृती हिकडली कशी आहे, काय आहे. हाय, आपला एकदा परिचय सांगा की. हा मी दिगंबर गारे, कोल्हापूर. हां तर प्रॉपर तिटवे गाव माझे. बरं बरं बरं. तर सध्या भूटानमध्ये ड्युटी देत आहे. आणि खरंच बरं का, भावामुळे पॉसिबल झालं आहे की मी दुशिंदा भूटानमध्ये आलो आहे तुम्हाला खास दाखवण्यासाठी भावांनो. तर आता बघू आपले शुभम भाऊ आणि अजून 2 जण यायला लागलेत, त्यांची वाट बघू, थांबू थोड्या वेळ आणि ते आले मग आपण थोडे एक्सप्लोर. तर भावांनो हो का ही गेट आहे इमिग्रेशन म्हणते ते का नाही ह्याला, इमिग्रेशन. आणि हो का ही इकडला भावांनो हे कपडे हो का माणसांचे हो का, गाईड आहे, गाईड आहे, ही गाडी आहेत काय, गाईड आहे. हो ना, गाईडचे कपडे हो का, म्हणजे ही इकडली फेमस आहे. टुरिस्ट जे येतात ना, त्यांना काय तुम्हाला जर टुरिस्ट विजा लावून जायचं असलं तर तुम्हाला गाईड घेणं कंपल्सरीच आहे. बरं, बिना गाईडचं तुम्ही भूटान फिरू शकत नाही फिरू नाही शकत. शकत. तुम्हाला माहिती असो किंवा नसो तुम्हाला घ्यायच लागणार. घ्यायच लागणार. आणि त्याची फी ही कशी असते, गाडीची फी कशी असते? 35 रुपये मतलब 35 रुपये. हां, आणि गाडीचं टेम्पोला पर डे 5,000 रुपये. बाप. स्टे आणि खाणं जेवण तुमचं वेगळं जातं. दिवस कितीवर जाईल मग? एक दिवस कितीवर जाईल आपल्या नॉर्मल माणसाला? नॉर्मल जर टेम्पोला जायचं झालं इथं 150 किलोमीटर हां. आहे, पूर्ण दिवस लागतो तुम्हाला. हे कारण इथल्या गाड्या मतलब पहाडीला डोंगरी इलाका असल्यामुळे हां हां 8च्या पुढे सोडतात. बर बर आणि बर. त्यामुळे कसं जात त्यांचे चालवणं पण रूल रेग्युलेशन जास्त चालतात. बरं. ते स्पीड त्याच स्पीडने चालणार असं. त्यामुळे आणि ते मी संध्याकाळी बघतो की इकडे माणसं रूल फॉलो करते. रूल फॉलो बघा, किती पण ट्रॅफिक असू दे थांबणार. आणि मेन इथं तुम्हाला सांगतो रेड लाईट नाही आहे. होय का? भूटानमध्ये तुम्हाला एकही रेड लाईट भेटणार नाही, ट्रॅफिक पोलीस भेटणार म्हणजे ट्रॅफिक पोलीस भेटणार नाही तुम्हाला कोपऱ्यावर. अच्छा, म्हणजे ती आपल्या रूलच चालतात. ह्या गाडी तुम्ही दाखवू शकता, या रूल चालल्या बरोबर. आणि ती अंतरमधोबर तीच आहे आणि काही थांबली गाडी इथं. गाडी थांबली ती जेव्हा माणसं जात नाही तुम्हाला गाडी हलणार नाही. असं आहे हे नियम आपल्या महाराष्ट्रात लोक असं असलं पाहिजे. आपला महाराष्ट्रातले पुढे आहे असा नियम पाहिजे बघा भावांनो. बरोबर किती 5 फूट अंतर आहे बरोबर मध्ये, बरोबर 5 फूट अंतर बघा भावांनो. एक रेड लाईट आहे पूर्ण भूटानमध्ये, पूर्ण भूटानमध्ये एक रेड लाईट आहे बघा भावांनो बघा. आणि स्वच्छता इकडलं नेचर माणसानं लय जपून ठेवलं या भावांनो. इकडली माणसं प्रेम करतात, लय माणसं नेचर प्रेम करते. हिथली म्हणा सिक्कीम मधली, सिक्कीम मधली हिथली भावांनो, भूटान मधली लय. आणि जास्तीत जास्त जर मी बघितलं कुठल्या सिटी मधली जास्तीत स्वच्छ बघितलं तर मला वाटतं ह्या सिटी मध्ये जास्त स्वच्छता नाही. स्वच्छता लय आता स्वच्छता. तुम्ही एक व्हिडिओ करू शकताय, म्हणजे माझी एक पर्सनल हे थिम्पूची. आणि जस्ट तुम्ही ऑपोजिट जावा इंडियामध्ये, फक्त एक दिवारच आहे, बीचच आहे फक्त. दोन्हीतला फक्त डिफरन्स लय भावांनो, जमीन आसमानचा डिफरन्स आहे भावांनो. आपल्या इंडियाचं बाहेर गेलं नाही, गाडीला गाडी खाली गेटच्या बाहेर मी बघितलं गाडीला गाडी झटकू लागते. आणि भावांनो इथं कंपल्सरी बघा हो का 10 फूट अंतर कंपल्सरी मध्ये आहे हो का. 10 फूट अंतर आहे बघा गाडीच्या मध्ये कंपल्सरी. आणि आपल्या इकडे भावांनो ट्रॅफिक आहे तर कुठं कोण मध्ये चेंबलं या असंच आहे भावांनो. आणि हे काय भाऊ रूल इतकं फॉलो करते ना माझं, खरंच मला ही लय आवडलं, भारी लय. तर भावांनो आपण असं काहीतरी रस्त्यावर चालत निघालेलो हो इथं. आणि इथं साईडला बघितलं वाईन शॉप आहे भावांनो, तिथे दारूच्या बाटल्या इथं. आणि ते विकायला कोण आहे, बाया आहे भावांनो. इकडे आपल्या इकडे बाया नसते, इथं बघा इथं बाया आहे. आपण तर भावांनो कधी नाही गेलेलो. बघा इथं बाया, इकडे भावांनो बाया लागले 10 रुपये तेव्हा काय सांगतो इथं बघा. इथं गाईडला घ्यायला लागतो असं काहीतरी भावांनो. आणि भारी वाटलं खूप जास्त बघायला. मला त्या बायाला इचरायच्या दारूची बाटली घेतला भेटली ती जाऊन इचरू आपण थोड्या. आणि आपली मराठी भाषा कोणाला समजत नाही, फक्त शिवम भाऊला समजते बघा माणसं बघा भूटानमधली बघा माणसं. बघा इकडला राजा कोण आहे ती सांगतो. हां त्यांचा फर्स्ट मुलगा हा आहे.
बरं बरं ह्यांचा हा अच्छा आता तो हा राजा नेक्स्ट जो राजा बनला हा बनला हे म्हणणार आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा येईल फर्स्ट वाला तो राजा बनला. आपल्याकडे असं नसतंय ना. नाही आपल्याकडे पंतप्रधान आणि ह्यांच्या आधी हे होतं ना राजा फर्स्ट राजा फर्स्ट 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 सेकंड थर्ड फोर्थ असं. असं आहे काय हा म्हणजे हे राष्ट्रपती म्हणा आपल्या राजा म्हणजे ते आपण त्यांचं आता 10 वर्ष झाले इलेक्शन लागायला चालू झालं. बरं कारण मेन पॉवर राजाला मेन पॉवर पंतप्रधान आहे त्यांचा पण मेन राजा मेन राजा जसं ही भूटानचा राजा हे आहे का ना हा. आणि ह्यांचा मुलगा ही जाफर आणि ह्यांची ही फॅमिली ना. आता ही फॅमिलीचे हे राजा मुलगा आता ह्यो छोटा आहे आता हे मोठा असा झालाय. अच्छा म्हणजे असं झालंय काय. हा तर भावांनो ही सांगतो का भूटानचा भाऊ ना दाखला भूटानचा राजा याचा फोटो दाखवतो मला एव्हा एक नंबरला भाऊन ही राजा होता ही होता नंतर ही होता नंतर ही आणि आता ही झाला आणि आता ह्यांचा मुलगा ही आणि आता सांगतो मला ही मुलगा हे का भावानं एवढा झाला या हे बघा एवढा झालाय आणि ह्यांची पूर्ण फॅमिली भावांनो आता चालू राजा हे आहे. तर आपल्या इकडे जसं असतं ना पंतप्रधान हे असं असतं नाही तसं इकडला मेन राजा भूटानचा ना हे आहे हे बघा असं काहीतरी आणि सुंदर येईल जास्त खरंच खोटं बोलत नाही असं काहीतरी भावांनो दाखवतो. एक नंबर आहे तर भावांनो लेडीजचं सामान सगळं हेकले भागात मग तर लेडीजचं कानातलं म्हणा पायातलं म्हणा गळ्यातलं म्हणा वेगवेगळ्या व्हेरायटीजमध्ये वेगवेगळे हो का हे बघू शकता तुम्ही हो का अशा प्रकारे आणि हे बघा हे बघा असं काहीतरी हो का बघितलं हो का त्याचा आवाज ऐकला हे बघा ही पर्स कोणाला पर्स पाहिजे का सांगा कुठल्या ताईला पर्स पाहिजे सांगा घेऊन येतो सांगा काय भानगडे. हे भूटानमधलं कल्चरिंग म्हणजे आर्ट आहे हा. लाकडावरचं हा. आर्ट हे एक अपंग आहेत बरं. यांचं जे तुर्कमध्ये यांचं पण स्वतःचं एक युट्यूब चॅनल आहे. हा. त्यांचं नाव मला परफेक्ट माहिती आहे पण मी तुम्हाला ते सर्च करून सांगतो नाव काय. हां 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 तर तिने ते पायापासून बनवलेलं नक्षी आहे. पायापासून हात नाही त्यांना म्हणजे हात काम म्हणजे वर्किंग एवढं म्हणजे सॉरी पाऊल अपंग आहेत त्यांचे आणि हाता म्हणजे ते दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही ते बघितलं तुम्हाला म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी एवढे म्हणजे ते ॲक्युरेट बनवतात ही हाताने अपंग आहे ते ही हाताने पायानं पायानं बनवलेलं आहे ते भावांनो ही पायानं पायानं बनवलेलं. बनवलेलं आहे भावांनो ही बघा आणि त्यांची एक रील ना तुम्ही त्यामध्ये टाका यामध्ये तुम्हाला समजेल. नक्कीच, नक्कीच. आणि तेव्हा जेव्हा भूटानचा राजा त्यांच्यापाशी आला म्हणजे त्यांना चांगल्या म्युझियम मध्ये ठेवलेला आहे म्हणजे असं नाही कुठं पण ठेवलेलं आहे. अच्छा हां जेव्हा मी थिंपूला गेलो त्याला पाहिलेला आहे बरं तर त्यांना चांगल्या म्युझियम मध्ये ठेवलेला आहे. हा. आणि तेव्हा भूटानच्या राजा म्हटलं तुम्हाला काय पाहिजे म्हणजे हा, हा. कारण अपंग आहे तुम्ही हा. तर मला म्हटलं एज्युकेशन पाहिजे आणि मला काही ते असं स्वतःचे करायला पाहिजे मग तेव्हा तिथे एज्युकेशन पण दिलं या गोष्टीचं अपंग असल्यामुळे आणि स्वतःला तिथे एक त्यांनी शॉप टाईप मध्ये काढून दिले आणि त्याला टुरिस्ट 100% हे करतात काय करतात व्हिजिट करतात विजिट करते असं बघायला या गोष्टी बघायला येतात. तर तर भावना ती रील तुम्हाला मी दाखवतो त्यामध्ये. आणि हे असं वाटतंय मशनीनं हा, मशनीने कोरलंय. मशनीनं पण कोरलं तिने काम पायाने केलं कोरलेलं आहे हे तुम्हाला ते रील दाखवतो मी त्यामध्ये. भावांनो नॉट जोक भावांनो बघा मेन काय ती कला ती आपल्या अंगातली कला ग बसून देत नाही ना ती म्हणते ही म्हणते ही कलेचं नाव आहे ते बघा. आणि हो का ही भूटान हे लामाजी आहेत आपले बर बर त्यांचे आपले जसे धर्मपंडित असतात ना हा, हा, हा. तसे लामाजी इथले मांडलेलेच असतात. बर बर लामाजी आहेत हे. अच्छा अच्छा वा 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 लामाजी भावांनो खरंच बरं का लयच भारी भारी बरं का सर दाखवायला लागलं त्या. आता तुम्ही बघा इथं मी हा, हा. वॉशिंग करतो गाडीचं किती ट्रॅफिक आहे बघा बाई- गाड्या कशा थांबतात बघा बघा आता हा बघा भावांनो का नियम बघा हे केलं बघा नियम हे बघा ते घालू थांबली भावांनो गाडी बघा हे भूटानमध्ये भावांनो असं असतं या गाडी थांबणारच तुम्ही लाख म्हणता होते पण गाडी थांबणार मी थांबणार तिथं. इंडिया के कोई साहब है तो यहाँ पे आए थे ये देख लो ये इनकी गाडी इकडल्या गाडीची नंबर प्लेट या गाड्या असं काहीतरी भावांनो बघा. आणि ती मोनेस्ट्री आपण जी पहिल्यांदा आलो ती पहिले एक दिवशी आलो मोनेस्ट्री ती इथं मोबाईलचं काहीतरी हे भूटानचं ड्युटी फ्री शॉप आहे बघा कसं आहे चला दाखव ड्युटी फ्री मध्ये टॅक्स काय नाही टैक्स याच्यामध्ये का है तो आप देख सकते हो अभी हम आए ड्यूटी फ्री. बघा इथं बघा हो का परफ्यूम ही एकदम सगळं एकदम फ्री म्हणजे ड्युटी फ्री म्हणजे टॅक्स काय नाही याच्यावर जरूर आहे. समजा 20,000ची बॉटल 7,000-5,000 असे हा. रेट असतील पुढे दाखवतो तुम्हाला. बर हे बघा हां
हा हिचं ऍक्च्युली 5200 रेट आहे. हा इंडिया आणि भूटानमध्ये काही फरक नाही आहे. पहिला हा. फरक होता 5-6 रुपयाचा फरक हा, हा, हा. होता. सध्या आता काहीच फरक नाही, बरं. 1 रुपयाचा पण फरक नाही. जेव्हा मोदी साहेब आपले आले होते ना इकडे बरं, हा. प्राईम मिनिस्टर, हा. त्यांनी जेव्हा 70 कुछ अमाऊंट दिली होती हा. तेव्हापासून दुटी म्हणजे सेम झालं. इंडियाची करन्सी आणि भूटानची करन्सी सेम झाली. Same. आता हे जर तुम्ही परचेस करायचं हा. म्हटलं तर भूटानचा रेट आणि इंडियाचं काय पण कुठलं पण करन्सी इंडियात ऍक्सेप्ट आहे. हे ते म्हणजे आपली करन्सी चालते इथं? चालते काय बरं बरं हे 5210 आहे ना, हे 2555 रुपयाला तुम्हाला भेटणार. बर हे बघा भाऊ असं काहीतरी हो का. तर ही 11,000ची आहे ना, 6,775 रुपयाला भेटणार. 11,000 रुपयाची दारूची बाटली. 11 काय इथं लाख रुपयाची पण बॉटल. 1 लाख रुपयाची 1 लाख रुपये दारूची बाटली बाबा भूटानमध्ये. आपल्या इंडियामध्ये आहे का ती? काय माहित नाही मला, इंडियाचं एवढं माहित नाही, होय का? भूटानचं माहित आहे. इथे इकडे कुठं आहे? बापरे टैक्स फ्री होने के बाद बॉटल 100 कौन सी है? क्या होता है इसको फिर क्या पता नहीं, हम पीते नहीं खाते नहीं, लेकिन हम पूरा देख के आए. थोड़ा पीना पड़ेगा, ऐसे चखना पड़ेगा फिर उंगली डाल के. 10,000 रुपयाची भाऊ शेंटची बाटली. 10,000 रुपयाची हवा. 10,000 रुपयाची. ही कली बँक सुद्धा वेगळी, भूटानची बँक सुद्धा वेगळी आहे. हे बघा ही भूटानची बँक आहे भावांनो. बघा इकडली बँक कसल्या मोठ्या द्या. ही त्यांची पूर्ण फॅमिली आहे आता सध्या. ही पूर्ण फर्स्ट मुलगा, सेकंड मुलगा, आणि आता जस्ट मी आलो तो मुलगी नव्हती, आता त्यांना मुलगी झालेली आहे. मग मुलीला राजाचा राणीचा किंवा राजा दर्जा दिला जातो का नाही? नाही, राणीला मुलगीला नाही, मुलग्याला फक्त. बरं ती मुलगी ना नेक्स्ट जनरेशन त्याच लेवलला म्हणजे असं याची शक्यता आहे. हा, शक्यता आहे येण्याची. पण ते राजा होऊ शकत नाही. अच्छा अच्छा अच्छा. हा, इथला राजा होऊ शकत नाही. बर जो फर्स्ट मुलगा आहे तो त्यांचा राजा. बर बघा भावांनो असं काहीतरी आहे. आणि हे खूप त्यांचे वडील, राजाचे वडील. ही राजाचं वडील हे केलं. अच्छा असं काहीतरी आहे. 6 वाजून 23 मिनिटं माझ्या झाली तुमच्यात. माझ्यात इंडियन पकडले 6ला 10 मिनिटं कमी आहेत. कारण बघा ते आपलं भूटानचं टायमिंग आणि इंडिया टायमिंग मध्ये अर्ध्या तासाचा फरक आहे. माझा मोबाईल कसं काय कन्वर्ट झाला इकडे? कन्वर्ट होतो, नवीन आला तर होतो. आता आम्ही सारखं येत जात असतो त्यामुळे कसं आमचं पकडत नाही. बरं. तुमचा अर्धा तास पुढे गेलं, भूटान आपल्यापेक्षा अर्धा तासान टाइमली जास्त आहे. अच्छा, 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 असं आहे का? त्यामुळे तुमचं ते नवीन आल्यामुळे पकडलं. आता हा. आमचं डेली अपडाऊन असल्यामुळे आमचं नेपाळमध्ये 15 मिनिटं पुढे आहे आणि इथं अर्धा तास पुढे आहे. पुढे आहे. म्हणजे आता 6ला 10 कमी आहेत, तुमच्यात ते 6 वाजून 20 मिनिट. हा, हा, हा. म्हणजे अर्धा तास पुढे आपल्या आपण ते वर्ल्ड Right. टायमिंग नुसार ते आपल्या राईट बरोबर. बघा भावांनो एकदम प्रॉपर आणि एकदम दमाने तुम्हाला एकदम चांगली माहिती मिळते भावांनो भूटानमध्ये. खरंच भारी आहे. आमच्याकडून आमची दुसरी टीम हरवली आमच्याकडून. आम्ही व्हिडिओ काढायला ना आम्ही दोघे होतो आणि दोघे साईडला येऊन बसले कुठेतरी चला बघू त्यांना जाऊन कुठे. पण एक अर्धा तास झालं फिरतो ना. हा अर्धा तास फिरतो. आपण हेल्मेट कुठे ठेवलेत? गाडी कशी हे ट्रॅफिक एरियामध्ये जसं आपलं कोल्हापूर किंवा पुणे म्हणा, हा. किंवा अहमदनगर अशी सिटी आहे, मोठी सिटी हा, आहे. मोठी city. कुंचिलिंग सिटी म्हणजे आपल्या बॉम्बे सारखी आहे. हा. त्यांची फायनान्शियल अर्थव्यवस्था सगळी इथनं आलते. बरं. हा हा म्हणजे जशी दिल्ली आपली नावाची राजधानी आहे हा हा आणि फायनान्शियल मुंबई हा. आहे, तसं फायनान्शियल कुंचिलिंग ही भूटानची राजधानी आहे. बरं. आणि कॅपिटल तशी भूटान आहे, सॉरी थिम्पू आहे. अच्छा. तर इथं चोरी नावाची प्रकार होत नाही. बरं. आपण आता अर्धा तास 1 तास जावं, तुम्हाला हेल्मेट तिथंच भेटणार. तिथंच भेटणार. तिथे गेल्यावर आपण आणि तुम्ही बघा आणि पॉईंट बघा. माणसं प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे, प्रामाणिक आणि एकामेकाच्या मनाबद्दल एकामेकाचा नाही, पाप द्वेष नाही, प्रेम आहे. काय लय भावना इतकी भारी इतकी माणसं आहेत का नाही लय. आणि ह्यांच्यापेक्षा ती पहाडी मधली असते ती वेगळी असते. ते पहाडी वेगळी. हा. पहाडी वेगळी. ती तर भाऊन लय जीव लावते एकामेकाला माणसं. ते काहीतरी तिथे एक गाडी आहे ती टोयोटाची दाखव, दाखव, टोयोटा दाखव. हलक्स भाऊन चला तुम्हाला बीपी भूटान प्रायव्हेट अच्छा. मतलब जी पर्सनल ज्या हुनरची गाडी आहे, म्हणजे जे मालक आहे त्या हा, गाडीचा, हा. त्याला भूटान बीपी आहे, भूटान प्रायव्हेट अच्छा नंबर प्लेट येणार. हा हा तर ही रॉयल भूटान पोलीस हा म्हणजे भूटान पोलीसची गाडी आहे, त्यामुळे आरबीपी रॉयल भूटान पोलीस. आणि नंबर प्लेट वेगळी निराकरण राहील. आणि आता आम्ही तिथं व्हिडिओ काढत होतो तर तिथे जरा थोडा आपल्याकडून थोडी नॉर्मल चुकी झाली की आपण ती त्यांच्या गाडीची जी होती ना फुटेज ती काढली होती तर आपण ती डिलीट केलेली आहे नॉर्मल. कारण की नियमाविरुद्ध आपण नाही चालत हे तुम्हाला माहिती. त्यामुळं नियम कायदा कानून हे सगळ्यासाठी सारखा आहे. तर एक व्हिडिओ होता ती मी डिलीट केला भावांनो आणि तिला आता आम्ही निघायचे काय होतो. पण सरांना म्हणलं भूटानच्या पेट्रोलच्या रेटमध्ये आणि इंडियाच्या पेट्रोलच्या रेटमध्ये काय फरक आहे पेट्रोल आणि 63 रुपये. ही बघा भावांनो का ही भूटानचं पेट्रोलचं रेट आहे. ही बघा किती आहे सर? 58 रुपये पेट्रोल, 63 रुपये डिझेल पर लिटर. म्हणजे 65 रुपये म्हणजे 65 रुपये. 65 रुपये. अच्छा अच्छा. आणि ह्यामध्ये सेम
इंडियन करन्सीमध्ये तुम्हाला म्हणजे भूटान करन्सी रेट सेम हा. आहे. इंडियन करन्सी आणि भूटान सेम रेट. अच्छा. समजा तुम्ही तर 80 दिली आहे म्हणजे इंडियन करन्सी, हा. तरी तुम्हाला 63 रुपये घेणार ते. बरं 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 आणि भूटान दिलं तरी 63 रुपये. म्हणजे आपल्यात आणि याच्यात 110 रुपये बरोबर. बहुतेक महाराष्ट्रात 107 किंवा 8 रुपये चालू आहे. हा 108 रुपये 4 रुपये सोडा, याचे 4 सोडा 60. म्हणजे 40 ते 45 रुपयाचा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, बघा भावा इंडियामध्ये आणि भूटानमध्ये. असं काहीतरी आहे. आणि आणि ऐकलं ती सोन्याचं एक सांगा की मला कमेंट आली होती भूटानमध्ये भाऊ सोन्याचा कसा दर आहे, सोनं कसं घेतलं जातं, कसं विकलं जातं, काय रेट आहे. तर भाऊ एकदा सांगा बरं आम्हाला काय ह्याची भानगड नेमकी ती? भानगड म्हणजे अशी आहे, भूटान आणि इंडियामध्ये 6 ते 7 हजारचा डिफरन्स आहे. अच्छा 24 कॅरेटमध्ये. हा. पण त्यांचे काही रूल रेग्युलेशन आहेत. हा. रूल रेग्युलेशन मध्ये असं आहे की तुम्हाला विजा हा टुरिस्ट पाहिजे बरं आणि तुम्हाला प्रॉपरली गाईड घेऊन जाणं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला हॉटेल ते 3 स्टार 5 स्टार हॉटेल बुकिंग पाहिजे. अच्छा. तर ते तुम्ही घेताय. जसं जनरल मी रोज 2 चक्कर या भूटानमध्ये मारतो, इंडिया हा. टू भूटान. अच्छा. तर आम्ही घेऊ शकत नाही ते. त्याला बरोबर. प्रॉपरली त्यांचे ते म्हणजे मॅन्युअली हे करून म्हणजे रूल रेग्युलेशन हे करूनच तुम्ही ते परचेस करू शकताय. बरं 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 म्हणजे म्हणजे दुबईपेक्षा भूटानमध्ये सोनं स्वस्त आहे दुबईपेक्षा. हा? हा हो. अरे वा फक्त त्यांचं दुबईमध्ये कोणी पण घेऊ शकते, तुम्ही कोणी पण घेऊ शकत नाही. अच्छा. इथे तुम्हाला त्या रूलच घ्यायला पाहिजे असं आहे. इमिग्रेशन हे कंपल्सरी आहे तुम्हाला. इमिग्रेशन ते नाही, टुरिस्ट इमिग्रेशन पाहिजे. अच्छा. आता जे पण येतात ना 24 तासासाठी ते नॉर्मल इमिग्रेशन झालं, तेव्हा तुम्हाला सोनं भेटणार नाही. अच्छा अच्छा असं आहे. तर भावांनो हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं आणि कमेंट या भावानं या कमेंटचं उत्तर होतं. भावांनो तुमच्या कमेंटचं उत्तरासाठी फिरावून मी भूटानमध्ये आलो होतो. ते बघा भावांनो आता आम्ही सध्या चाललेलो आहे आता इंडियामध्ये. चला म्हणून इंडियात जाऊ. आता इंडियात जायची वेळ झाली आपली. मोटरसायकल घेऊन बघा भावांनो आम्ही अदर कंट्रीमध्ये हिंडतोय बघा. कोण जा रहा है? ही आपली इंडियन आर्मी. तेव्हा ही बघा रस्ता सांगतो मला. आता आम्ही तेव्हा तिथनं असं आम्हाला जाऊन 2 किलोमीटर त्याला घालून यायला लागलं. आम्हाला इथनं जोडून इकडे जायचं होतं, पण आम्हाला 2 किलोमीटर तिकडून जाऊन यायला लागलं. म्हणजे बघा भावांनो भूटानमधलं जी भावांनो म्हणजे जी नियम जी कायदा काढून इतकी फॉलो करते येणार माणसं खरंच लईच भारी बरं का. मला तर ही लईच आवडली. नाही तर आपल्या इकडल्या माणसानं डिवायडरवरनं गाडी उचलून इकडे घालते ती. असं असतं या ही बघा. आणि आपण भावना 2 मिनिटाच्या आतमध्ये आपण इंडियामध्ये जातोय आता बघा पुन्हा. हा. कसं काय बरं आपल्या इकडले तो बाई? अहो ते आमचा कमांडर आला ना, बरं त्यासाठी कमांडरची गाडी आली ना. अच्छा. ती गाडी काढायला पाहिजे. लेडीज कामाला येतात बघा. गाडी आउट करायला इमिग्रेशन करायला. भावना एका मिनिटापूर्वीच इंडियामध्ये आलोय आता. आणि हे बघा फरक बघितलं कसा कचरा आहे का आपल्याकडे बघा. ही बघा बघा नारळ ही बघा कसं या आहे का इतका कचरा आहे का नाही भावनो. आणि काय राव भूटान देश स्वच्छ आहे खरंच. फक्त एका भिंतीचाच फरक आहे. इथलं किती जवळ फरक म्हणलं एका मिनिटात फरक दिसता का नाही फरक आहे भावनो. आणि तिथं एक कागूद नाही बघायला रस्त्यावर कागूद येत हो नाही. कागूद लोक नाही बघायला भावनो भूटानमध्ये राव. तर ही बघा भावना आपलं जेवायचं काय आहे. पनीर आहे, भात आहे, कुरवड्या भातवड्या, खीर आहे, नंतरनं अजून इथं भाजी आहे, चपाती आहे. भावनं बरेच न खातो या सगळी. आणि ही भाऊ आहेत बघा समोर पुढं यांच्या इथं आहे. मी सगळं आता कसं लागतंय मस्त लागायला मला वासच खतरनाक यायला लागलाय. माझं वासा पोट भरतंय असं वाटायला लागलंय. वासच वेगळा यायला लागलाय. ताईंना एकदा बोलवा की एकदा. तेव्हा हे ताईंना जेवण म्हणलंय खरंच बघा. जेवण लई भारी झालं या. लईच भारी जेवण झालंय खरंच. मला तर लय आवडलं भावानं. लय शेकरामुळे जेवण झालं भावानं. खातो मस्त मध्ये बऱ्याच दिवसांनी चपाती खातो आता. तर भारी वाटतंय. करा करू जेवण. तर भावांनो आजचा व्हिडिओ असा काहीतरी होता भावांनो. आता मी क्वार्टरमध्ये निघालो लागतो झोपण्यासाठी हेडक्वार्टरमध्ये. तर भावांनो आता उजेड्या म्हणून इथं व्हिडिओ बनवतोय. तर भावांनो माझ्या पुढल्या साईडला भूटानची बाउंड्री तिथं साईडला पडल्या साईडला भूटान आहे. आम्हीच आता 0 पॉईंटवरती आमचं कॅम्प आहे. तिथं आम्ही थांबणार नाही. स्वतःचं टेंट नाही, आर्मी हेडक्वार्टर आहे. तिथं आम्ही आज झोपणार आहे मस्त दिवसा काच्याला आपण निघतो या आसामकडे भावांनो. असा काहीतरी भावांनो आजचा प्रवास होता भावांनो. 2 दिवस झालं प्रवासामध्ये हा व्हिडिओ माझा चालत होता. तर कसं काय वाटलं व्हिडिओ जवळ व्हिडिओ करा, लाईक चॅनल करा, सबस्क्राईब. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. तो टाटा बाय हर महादेव. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, हर महादेव.